चलो बाय। सावकाश जा। वीडियो के एंड में ज़रूर बताऊंगा क्योंकि बहुत बड़ा सरप्राइज है आणि आता ती गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे थोडी पर्सनल आहे. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर डे विथ जस्ट अनदर निखिल. आजचा ब्लॉकबस्टर कम इमोशनल ज़्यादा असू शकतो कारण की बाबांची बदली झालेली आहे कोकणात. आफ्टर 25 इयर्स म्हणजे 25 इयर्स मुंबईमध्ये सर्व्हिस करून अचानक त्यांची बदली कोकणात झालेली आहे. कुठे झालेली आहे, एक्झॅक्टली काय झालं आहे ते मी तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे सांगेनच. आणखीन एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, पण ती मी व्लॉगच्या एंडमध्ये करेन, तर त्यासाठी व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर बाबा आज कोकणात जायला निघणार आहेत, पण त्याआधी उनका छोटा मोटा जो कुछ काम है वो निपटाना है, तो हमें उनके साथ जाना है. तो लेट्स सी वो रेडी हो गया है क्या. ओह, बाबा इज डूइंग इस्त्री. बाबांची इस्त्री चालू आहे कपड्याला. तर बाबांची कपड्यांना इस्त्री वगैरे चालू आहे, ते माझ्या पण कपड्याची इस्त्री करतायत. अभी आप बोलोगे कि क्या मंदू लड़का है, खुद का कपड़ा खुद नहीं इस्त्री कर सकता, बाप को करने देता है. तर तसं नाही आहे, ते वेगळं आहे, आमचं बॉन्डिंग वेगळं आहे. ते स्टाईल ऑफ लिव्हिंग प्रत्येकाची वेगळी असते घरामध्ये. त्यांना मेन म्हणजे त्यांना तर पसंतच येत नाही की मी इस्त्री केलेली. ते बोलतं की काय घाणेरडी इस्त्री करतो, एवढा मोठा घोडा झाला तरी इस्त्री करता येत नाही. तो डांट खाने से अच्छा है, डांट देने से अच्छा है, वो खुद ही इस्त्री करते. आणि मला पण चांगलं वाटतं रे, बापाने इस्त्री केलेले कपडे आपण घालतो आणि मग असा ITमध्ये चालतो, तर ते आपल्याला पण चांगलं वाटतं. असं नाही ना, करणार मी कामं पण करणार, चांगली इस्त्री करायला शिकणार आणि त्यांना मी एक दिवस दाखवणार, ये इस्त्री हमने इस्त्री किया है, ये परफेक्ट. नंतर बोलतील जा इस्त्रीवाल्याचा धंदा उघड. ते आता ते इस्त्री करतात, तर त्याआधी आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. त्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि मग निघू पुढच्या कामाला. अजून एक मेन गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी व्लॉगिंग जस्ट आत्ता चालू केलं, त्यामुळे माझ्या घरच्यांना एवढ्या कॅमेऱ्याची सवय नाही आहे. त्यांच्यासाठी हे खूप नवीन आहे, माझ्यासाठी पण हे खूप नवीन आहे. त्यामुळे ते लोक कॅमेऱ्यात काय रिॲक्ट करतील, ते रिॲक्ट करतील नाही करतील ये भी अपने को मालूम नहीं. सो वो थोड़ा एडजस्ट करके लो. धीरे धीरे उनको भी आदत हो जाएगी, धीरे धीरे मेरे को भी आदत हो जाएगी, धीरे धीरे आपको भी आदत हो जाएगी. तर आपण बघूया, आता निघूया. नाश्ता पानी करके इस्त्री किया हुआ कपड़ा वगैरह पहन के अभी हम निकल रहे हैं बांद्रा के लिए. SRA ऑफिस जा रहे हैं हम लोग पापा के साथ, क्योंकि हमें रूम अलॉट हुआ है. जो रूम रीडेवलपमेंट के लिए गई थी 10 साल पहले, जब भी मैं 10th का एग्ज़ाम दे रहा था, वो तभी वो रीडेवलपमेंट के लिए गई थी. वो अभी जाके रूम अलॉट हुई है, तो उसके आगे का प्रोसीजर ही हम लोग करने जा रहे हैं वहाँ पे. तो अभी हम पहुंच गए बांद्रा के SRA ऑफिस में. तो काफ़ी सारे पुराने लोग, जब भी हम चौल में रहा करते थे 10 साल पहले, तो वो पुराने फेसेस भी दिख रहे हैं. तो नॉस्टैल्जिया फील हो रहा है थोड़ा. अभी देखते हैं, आगे का काम जल्दी निपटाते और यहाँ से निकलते हैं. पापा अभी निकल रहे हैं दोपहर के गाड़ी से, तो उनको छोड़ने भी जाएंगे. निकलूया. चलो. तो बांद्रा वाला काम हो गया है. उन्होंने हमें एक फॉर्म दिया है, वो फॉर्म लेकर हमें बिल्डर के पास जाना होगा और वहाँ पे सबमिट करके उनके पास से कीज़ लेनी पड़ेंगी. फिर रूम हमारा हो गया. और कौन सा रूम मिला है, कौन से फ्लोर पे रूम है, वो मैं आपको वीडियो के एंड में ज़रूर बताऊंगा, क्योंकि बहुत बड़ा सरप्राइज़ है. हमारे खुद के लिए भी बहुत बड़ा सरप्राइज़ था वो. लेकिन उसके पहले अभी पापा दोपहर के गाड़ी से निकल रहे, तो उनको छोड़ने के लिए जाना पड़ेगा. पहले खाना वगैरह फिनिश करते और उनको छोड़ने के लिए निकलते हैं. चलो बाय. सावकाश जा. पोचल्यावर फोन करा. पोचल्यावर. सो गुड मॉर्निंग वन्स अगेन. काल बाबांना मी स्टेशनला ड्रॉप केलं आणि त्यानंतर मला शूटचं काम निघालं ॲक्च्युली, म्हणून मला ब्लॉगमध्ये जास्त काही सांगता नाही आलं. पण बाबांची बदली झालेली आहे रत्नागिरीला, म्हणजे आमच्या गावापासून जवळच आहे. मी संगमेश्वर आणि आमचा जिल्हा रत्नागिरी लागतो. 2 तासाचा ट्रॅव्हल आहे असं ते मला म्हणाले. आणि आता ती गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे थोडी पर्सनल आहे. तुमच्या भावाचा बर्थडे मंथ आहे हा. आपका भाई 25 साल का घोड़ा होने वाला है. और 2025 में आपको समझ ही आ रहा होगा कि क्या हो रहा है. 2025 भलतंच काहीतरी वाढून ठेवलं आहे पुढ्यात. कारण की 25 वर्ष बाबांची नोकरी इकडे होती मुंबईला, आणि 25 वर्षानंतर अचानक बाबांची ट्रान्सफर डायरेक्ट कोकणात झाले ना, इकडे कुठे पण डायरेक्ट कोकणात झाले.
आणि आता असं फिलिंग यायला लागले की बाई घराची रिस्पॉन्सिबिलिटी डायरेक्ट अंगाशी आल्यासारखं झालं आहे. आता मी आणि मम्मीच इथे राहतो आणि बाबा आता गावाला राहणार. तर अचानक म्हणजे असं झालं की ती फिलिंग येते ना आपल्याला की आता काय पोरगा मोठा झाला पोरा करेल. कसं मेन झालं आहे असं की 25 वर्ष ते आपल्याला सवय असते की बाबांच्या मेन डिसिजनखाली आपण असतो, बाबांच्या छायेखाली असतो आणि अचानक बाई आपल्या खांद्यावरती अशी गोष्ट येते की इथून पुढे आपल्याला सांभाळायचं आहे. आणि आता माहीत नाही मला, ते लोक खूप ट्राय करत होते की रिटायरमेंट ॲक्च्युली झाली आहे बदली 1 आठवड्यापूर्वीच, पण त्यांनी सुट्टी घेतली आणि ते ट्राय करत होते की बदली कॅन्सल करायची. पण ते झालं नाही आणि ते आता झाली आहे ट्रान्सफर, कोकणात गेलेत ते आणि त्यांनी डिसिजन घेतला आहे. मेन असं झालं आहे की ते आता परत येतील कधी, काय येतील ते आपल्याला माहीत नाही. मध्ये ते अपडाऊन करणार, त्याच्याबद्दल नो डाऊट. पण मोस्ट ऑफ दी आता घरचे डिसिजन्स आणि ऑल ते आता म्हणजे समजलं नाही मला की मला हे प्रोसेसिंगला काल रात्री पण मला असं खूप जड झालं प्रोसेसिंगला की बाई हे अचानक आपल्यासोबत झालं काय. आपण 25 वर्ष असे फॅमिली जगलो आणि अचानक आपल्याला ती अचानक ती रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावरती आल्यागत. पण यही होता है भाई, गवर्नमेंट जॉब का ऐसे ही होता है. बाबा गवर्नमेंट जॉबमध्ये आहेत आणि ये गवर्नमेंट जॉब का ऐसा ही है. कशी झाली बदली ॲक्च्युली बाबांच्या याच्यावरती आय गेस रत्नागिरीचा जो पत्ता आहे आमचा संगमेश्वरचा, ज्याच्यामध्ये जिल्हा रत्नागिरी लागतो, तर त्याच्यावरती काहीतरी सीन झाला आहे असं थोडं कानावर ऐकलं. पण मी जास्त इन डिटेलमध्ये विचारलं नाही, कारण की ते पण आपल्या वेगळ्या झोनमध्ये होते, कारण त्यांच्यासाठी पण हे सगळं नवीन आहे. इतकी वर्ष फॅमिलीसोबत राहिले, 25 इयर्स, आणि अचानक बदली तिकडे झाली. बाय द वे, जो मी घराचा सरप्राईज तुम्हाला सांगणार होतो, तर आम्हाला घर मिळालेलं आहे 39th फ्लोअरवर. किती? 39. 40 मजल्याची बिल्डिंग आहे आणि 39 मजल्यावरची आम्हाला रूम मिळाला. म्हणजे माझ्यासाठी एवढं शॉकिंग आहे. वरनं डायरेक्ट मला वाटतं हेलिकॉप्टरच विकत घ्यायला लागणार आहे मला, वर अप डाऊन करायला. 39 म्हणजे मी आम्हाला आठवतं मम्मी पण आता बोलत होती की आपण सगळ्यात आधी उठलो, म्हणजे सगळ्यात आधी रूम खाली केली आणि डायरेक्ट 39व्या मजल्यावर 10 वर्षानंतर आम्हाला रूम मिळते, ती पण 39व्या मजल्यावरती. आय डोंट नो कसं असणार आहे, काय असणार आहे, रूममध्ये जाणार आहे नाही जाणार आहे. पण भाई तो व्ह्यू जो असणार आहे, तो पॉवर असणार आहे, ते आपल्याला पुढे समजेलच जसा जसा ब्लॉग पुढे जाईल, जसे जसे आम्ही राहायला जाऊ. पण मोस्टली मी 1 वर्ष तरी इकडे सायनलाच राहायचा प्रयत्न करणार आहे, कारण की आता मला हे ब्लॉग वगैरे शूटिंग जे आता मी नवीन प्रोसेस चालू केलेली आहे ती आपण जरा कंटिन्यू करणार, त्याच्यावरती जम बसवणार आणि पुढच्या गोष्टी हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जाणार. तर आजच्या ब्लॉगपुरती एवढंच. वी विल मीट ऑन अनदर डे विथ जस्ट अनदर निखिल. बस याद रहे अपना यही अनदर डे कभी भी ब्लॉकबस्टर डेमध्ये बदलू शकतो. सो कीप होपिंग. डे विथ जस्ट अनदर निखिल. बस याद रहे अपना यही ब्लॉकबस्टर डे कभी भी